नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आता आपण बातम्या विस्ताराने पाहूया। अजित पवारांच्या वक्तव्याने महायुतीमध्ये खटके उडाल्याचं पाहायला मिळालं। विखे पाटलांनी निलेश लंकेंना खूप त्रास दिला। विखेंच्या त्रासामुळेच निलेश लंके मवियासोबत गेले असं मोठं वक्तव्य अजित पवारांनी केलंय। अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांनी हे वक्तव्य केलं। यावर अजित पवारांसारखे नेत्यानं असं बोलणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकरांनी दिली आहे। आचारसंहिता पाळावी जेणेकरून महायुतीवर परिणाम होणार नाही असंही दरेकर यांनी म्हटलंय। असं जर उणी काढायची म्हटली तर मग आम्ही तसं काढू। मला वाटतं अजितदादांसारख्या नेत्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं की काय मला माहीत नाही। आपण म्हणताय केलं असेल तर योग्य नाही। आता आम्ही शिवाजीराव पाटील आढळराव हे त्या ठिकाणी जर भाजपकडून लढले असते तर निवडून आले असते असं आम्ही म्हणू ना। या संदर्भामध्ये महायुतीचा जेव्हा षण्मुखानंद सभागृहात मेळावा झाला त्यावेळेला सोनाराने कान ठोचलेले आहेत। देवेंद्र फडणवीस साहेबांचं भाषण त्यावेळेला आपण ऐकलं असेल की त्या ठिकाणी कोणी अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत आणि जर कोणाला खुमखुमीच असेल तर त्यांनी वरिष्ठांशी बोलावं आणि मग आपली खुमखुमी भागवावी। आता याच्यापेक्षा कठोर आणि परखड किती बोललं पाहिजे।